व्हायचा प्रयत्न करायचा, पण टास्क पूर्ण करायचे काय प्रयत्न करायचे, टास्क करायचेच आहेत, नाही केले तर रपाटे करून सेजलचं तोंड बघा. सेजल काय झालं, करिअरची सुरुवात इथूनच करा. म्हणजे मी न जेवलो मी बसतो येतो मी. बाहर से मासूम है, अंदर से डेंजर है. शैतान है क्या? शैतान बोला रे ये तेरे को. कच्चे दाबेली, शेवपुरी आणि काय काय माहित नाही मला. माझ्या राजान माझ्या शुभान गाजवला इतिहास. माझ्या राजान माझ्या शुभान गाजवला इतिहास. कशी स्टेप आहे आता, क्षितिज गाणं नाही म्हणत पण डान्स करतो, पटकन स्टेप दाखव. रोम रोम भाइयों. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल श्रावणी सोळसकर. आणि आज तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. तर काय मुली, हा फुलं लावून आली आहे बटरफ्लाय. हा एवढा आवरायला कोणी लावलं, दोघी जणींनी पण. काय सरप्राईज असेल, काय वाटलं? पेनेल्स. आता बघितल्यावर कळालंय. काय मेकअप होत एवढ्या आधीच आदल्या दिवशी मेकअप करून कसं व्हायचंय? हा उद्यापर्यंत पारुसा होईल की मेकअप. म्हणजे उद्या काय आहे? उद्या काय आहे बरं? एवढी तर ऍक्टिंग लगेच करायला लागली मुलगी एका आठवड्यात. बाय द वे, तृप्तीला येऊन एक आठवडा झालेला आहे आणि तुम्हाला ती लेट इंट्रोड्यूस होतीये. सो आता इथनं पुढे सगळे अपडेट्स कळतील, यांचे टास्क आणि ह्यांचं रिपोर्ट कार्ड आणि ह्या काय करतायत आणि ह्या किती स्वतःला प्रिपेअर करतायत, किती ग्रो करतायत आणि किती रिॲक्ट करतायत, किती शिकतायत आणि किती इरिटेट होत आहेत, किती चिडतायत, हे सगळेच तुम्हाला दिसेल आता. सो लेट्स सी. सो आज हा त्यांचा फर्स्ट व्लॉग आहे. सो गाईज खाली नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतंय. आणि आपल्याला जे आज बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर त्यांची रिॲक्शन बघायला मिळणार आहे. सो बघूयात आता आपण ब्लॉगमध्ये पण ॲक्टिंग चांगली करतात का नाही ते. सो हॅलो एव्हरीवन, परत एकदा नाही, मी तुम्हाला जसं म्हणलेलं की आपण अजून एका कोणाचं तरी आपल्याला मस्तपैकी इंट्रोडक्शन करून घ्यायचंय. सो आता मी ते सांगतेय. सो हॅलो ऋतुजा. हाय. सो ऋतुजा ही आज मला ब्लॉग करायला आणि सरप्राईज द्यायला खूप छान हेल्प करतेय. ऍक्च्युली या सरप्राईज मध्ये सगळ्यात मोठा हात तिचा आहे, कारण त्याच हातांनी ती करणार आहे नेल्स. या दोघींचे. सो तू आधी नेल्स केलेले? नाही. तू नाही. सो गाईज फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. सो आपण बघूयात की यांना कसं वाटतंय. ऍक्च्युअल रिॲक्शन आपण कॅप्चर करूयात. आणि सो मला खूप आवडतं आधीपासून, जसं तुम्ही माझ्या आधीच्या पण स्टुडंट्सना बघितलं असेल की सगळ्यांना ऑलमोस्ट मी फर्स्ट एक्सपिरियन्स करायला हेल्प केलेली आहे आणि त्याच्यात मी सहभागी झालेले. सो मला हे खूप आवडतं. सो एक्साइटमेंट जास्त असते. सो आता बघूयात. तिने अजून थिएटरला पण पिक्चर बघितला नाही, आपण कधीतरी पिक्चर पण बघायला जाऊयात. मला यार खरं वाटत नाही की थिएटरला पण अजूनपर्यंत पिक्चर कोणी बघितला नाहीये. तुला कसं वाटलं ऐकून? खूप छान वाटलं. तर मी फर्स्ट टाइम ऐकते की हिनं पिक्चर बघितला नाहीये. नाही बघितला, कधीच नाही बघितला. कारण आम्ही 10th पासून पिक्चरला जातोय. अच्छा, 10th पासून? मी तर त्याच्या आधीपासून, लहानपणापासून. बाबा तर दर सुट्टीला घेऊन जातात हॉटेल, पिक्चर, फिरायला, मस्तपैकी जेवायला. त्याच्यामुळे सारखी बोंबलत फिरायची सवय लागली आहे. ऍक्च्युली आम्ही सगळे आहेतच फन लव्हिंग. सो आता मी इथे तुमच्या समोर म्हणजे अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज करताना एवढी भारी दिसतीये. भारी आहे, त्याच्यामुळे आज काही आता खाली कमेंट करू नका याच्यावरून. चला आता आपण आपल्या फायनल कामाला स्टार्ट करूयात. पाणी पण आलेलं आहे आणि ओळख पण झालेली आहे. सो बघूयात त्यांची रिॲक्शन आणि सगळी एक्साइटमेंट. सो हाय तृप्ती. हाय. सो नेल्स करणार आहे? हो. कोणता कलर आवडतो? पर्पल. सांगितलेलं मला, म्हणून मी सगळेच कलर्स घेऊन आलीये, म्हणजे नको कन्फ्युज करायला, म्हणून मी सगळेच कलर घेऊन आले. अच्छा, आणि सेजलला कोणता कलर आवडतो? ब्लॅक. अच्छा, ब्लॅक आहे आपल्याकडे. मी सगळे आणलेत कलर्स. अच्छा. ते कलर्स आणि तुम्हाला माहितीच असेल मला कोणता आवडतो, सांगायचीच गरज नाहीये, पाठ झालंय सगळ्यांना. ऋतुजाकडून नेल्स करायला स्टार्ट करणार आहे. सगळा सेटअप इथे लागलेला आहे. आणि ऋतुजा साताऱ्यात फक्त नेल आर्टिस्टच नाहीये बरं का, तर ती मेकअप आर्टिस्ट पण आहे, बरोबर का? येस. आणि ऋतुजा मला कधीपासून ओळखते? मी खूप वर्ष झालं, 7-8 वर्ष झालं असं. एवढं कसं काय?
मी 9वी पासून बघते तुमचे ब्लॉग्स वगैरे सगळं. अरे, मला हे माहिती नव्हतं. म्हणजे मला असं वाटलं लास्ट टाइम मेसेज केलेलास ना. नाही मी आधीपासून ओळखते. अच्छा, आय थिंक मला वाटलं 6 महिने वगैरे झाले. म्हणजे मी ओळखायला लागले, पण त्याच्या आधीपासून माझ्यासाठी आता छान छान फिलिंग होती. थँक्यू सो सगळे सिरीज मच. वगैरे मी बघते ना, हा, त्यामुळे सगळं मला माहिती. अरे वा, साताऱ्यातच असून अनएक्सपेक्टेड आहे. आणि तृप्ती कधीपासून ओळखते? मी 9वी पासून बघते सगळे व्हिडिओ, ब्लॉग, रील्स, सगळे सगळे. काय काय बघितलं? शाळा वेब सिरीज, माझी शाळा, कॉलेज वेब माझा सिरीज. एखादा डायलॉग आठवतो का? हो. कुठला? अरे चोक्या, काय तू खाऊ ना नंतर डब्बा. अच्छा, म्हणजे शाळा वेब सिरीज जास्त आवडते दिसते. हो. आणि माझं मराठी शाळेमध्ये नाव काय होतं? रंजना. मराठी मराठी शाळेमध्ये पिंटरेस्ट शाळा. ते नाही आवडत, पण ते फर्स्ट टाइमचा ब्लू ड्रेस आहे ना, त्यावरची ऍक्टिंग भरपूर आवडली. आणि कॉलेजमध्ये? हो, अवनी भोसले. अवनी भोसले. हो. अच्छा, आणि तिथं त्या पण वेब छान. मध्ये कोण आवडतं? त्या वेब सिरीज मध्ये नेहा जास्त आवडली. नेहा म्हणजे कोण? नेहा म्हणजे श्रद्धा जाधव. अच्छा, श्रद्धा जाधव. तर आता जरा सेजलला प्रश्न विचार बरं. सेजलला काय काय माहिती आपण बघूया. ओके. आता लगेच तोंड लपवलं. कसं होतंय? हा? काय काय बघितलं तू? मी इकडे आल्यानंतर बघितलं, मला माहितीच नव्हतं श्रावणी मॅम कोण आहे. अरे बापरे, मी तर कशी काय आली विचार मग बरं. इथं कशी आली तू? आशिष सरांमुळे आली. ओ माय गॉड, वायरमॅन फेमस आहे सगळ्या कोकणात. वायरमॅन. मला माहित नव्हतं, मला वाटलेलं अक्षयने दाखवलेला फोटो, पण मला वाटलेलं त्या स्टुडंटच आहेत. नंतर कळालं की ते मॅम आहेत. ओ माय गॉड, स्टुडंटच आहे. वाटले का मी एवढी छोटी दिसते का? चेंडकी पेंडकी नाही मी. धपाटे देती लय जोरात. विचारा यांना. आहे का नाही? मला तर नाही दिलं. मला पण नाही दिल्या. आणि मी जे मॅडम बघितलेलं त्यावेळेस त्या थोड्या जाड होत्या, पण आता त्यांनी खूप छान फिगर डेव्हलप केली. ओ माय गॉड, छान कॉम्प्लिमेंट मिळालं. छान वाटतं. लव्ह यू फॉर दिस. जाऊ दे. इकडे आमच्या मुलींच्या गप्पांमुळे क्षितिज बोर व्हायला लागलाय. तर आपण जरा क्षितिजला पण विचारूयात. काय क्षितिज, काय तू कधीपासून ओळखतोस आम्हाला? मी आता 1 वर्ष झालं. 1 वर्ष. त्याच्या आधी वेब सिरीज वेब सिरीज कोणती? 12 गावचं पाणी. ओ माय गॉड, तिथं तिथं सरांची जेव्हा एंट्री होती तेव्हा मला त्यांची एंट्री एवढी खतरनाक वाटली ना, पण एवढे काय आठवत नाही. पण एंट्री जेव्हा बघितली काय तेव्हा नाव? सरांचं नाव काय होतं वेब सिरीज मध्ये? नाव माहित नाही, आता पण भारी काम केलंय सगळ्यांनी त्यात. त्याच्यातलं कोण आवडत होतं तुला? त्यातलं मला आशिष सरच. आणि हिरोईन कोण होती त्यात? हिरोईन ऋता. बेस्ट फ्रेंड क्षितिजची, म्हणजे क्षितिज आणि ऋता एकाच बॅचच्या आहेत. मागच्या मेच्या बॅचची आणि आत्ताच्या मेची बॅच चालू होणार आहे. आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आशिष सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर डिस्क्रिप्शन मध्ये. तर आता आपण सगळ्यांना सगळं विचारलेलं आहे, अंदाज आलेला आहे. आता फायनल कामाला चालू करूयात. चला 1 मिनिट. ये तो रह गए ना बाबू. बाबू, आप कब से पहचानते हो हमें? बाबूजी. बिहार में आ गया क्या? बाबूजी, सॉरी बाबूजी. कब से पहचानते हो हमें? जेव्हापासून तुम्ही बिहारची वेब सिरीज करायला लागलाय. ए, सॉरी, बिहारची चाप टाकायला पाहिजेत. या शाळेपासून माझ्या बरोबर आहे, तरी पण ना अशीच चेष्टा करत राहणार हा. आणि ह्यानं काहीच बघितलेलं नाही असं असतंय. रोज भोगतोय थोबाड. ही वेब सिरीज मध्ये बरं कशाला पाहिजे? मी 72 मैल एक प्रवास बघितलाय. मी शेटर बघितलाय. अरे वा, ओ माय गॉड, माझं सगळं बघितलेलं आहे थोडक्यात. सो थँक्यू एसडी. थँक्यू तुमच्या स्टुडिओवरती आम्हाला छोटीशी जागा दिल्याबद्दल व्लॉग साठी. छोटीशी नाही, आम्ही सगळा स्टुडिओ गेलो. वाटलं तुमचं ऑफिस आहे. मज्जा येते. चला, लेट होईल, परत जेवायला लेट होईल आणि परत झोपायला लेट होईल. पण उद्या बड्डे करायचा, त्यामुळे एनर्जी ठेवायची आहे. रेडी? करायचं स्टार्ट? येस. डिझाईन सिलेक्ट केलीस? नाही. त्यांना माहितीच नाहीये. सो कसं वाटतंय? मस्त. फर्स्ट टाइम. ओ, क्षितिज पण बसलाय. क्षितिज, तुझे पण नेल्स करायचेत का रे? का? मग तू कसं काय बसलायस? मला गोरं होतं. ओ मेकअप आर्टिस्ट, आम्हाला गोरं व्हायचंय. स्किनकेअर तेवढी घ्यावी लागते. आम्हाला एक आयडिया सुचलीये. आपण मुलीचा मेकअप ट्राय करायचा का? वेगळा लुक.
अत्याचार. अचानक रिएक्शन. ऍक्टर आहे, करायला लागतं सगळं. आयुष्यमान खुराना, अजून कोण, शाहरुख खान, आधी सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे सगळ्यांनी केलेलं. मग तू? रेडी. अच्छा, गुड गुड. एक दिवस आपण नक्की क्षितीचा मेकअप करून सेजलचं तोंड बघा. सेजल काय झालं, इमॅजिन झालं का तुला? नाही सांगणार, आत्ता नाही सांगणार, ती नंतर बोलणार. ठीक आहे. बघा, कोणाला कशाचं टेन्शन तर कोणाला कशाचं टेन्शन आहे. बॅटरी संपणार. तर सांगा काय, कोणती डिझाईन सिलेक्ट करेल तृप्ती? कोणती कोणती कोणती? सेजल बघा तिकडे. पण हे लास्टचं एवढं त्याची नका नसतात का हा. एवढे हा. एक नंबर वाटत. अच्छा, क्षितिज जळतोय म्हणजे आमच्यावरती. एवढी नका करू, नाही तर केवढी नका करू. काय करायचंय तुला? आ? जळतोयस का तू? तुला नख नाही करतायत म्हणून? खरं सांग, खरं सांग. नाही, असं काय नाहीये गाईज. चालतं आम्हाला, मेकअप केला तरी चालतो, तर आम्ही नख पण करू शकतो, आहे का नाही? खरी नाहीत पण खोटी लावू शकतो. बर, ठीक आहे. तर आपण कोणती डिझाईन सिलेक्ट केली बघूयात. मग आता जेवता कसं येणार? खरं का? हो. आणि बाकीचं आता हसण्यासारखं काय होतं त्याच्यात ना? हे बघ, हिला पण हसायला आलं. काय नक्की डोक्यात आलं? हा, ते बघ, पापी बुद्धी. तस काय नाही. काय झालं? काहीच कमेंट मध्ये सांगू शकता यांना काय वाटलं असेल ते. तर चला, अशीच मज्जा चालू राहील. जरा सॉरी गाईज, माझ्या डोक्यात नव्हतं आला आधी, नाही तर मी हा क्वेश्चन विचारला नसता. पण आजचा जमाना एकदम मस्तपैकी फॉरवर्ड आहे, तर त्याच्यामुळे त्यांना माझ्या आधी डोक्यात आलं, तर मला आलं. तर फायनली नेल्स करायला स्टार्ट झालेलं आहे. आणि ऋतुजाकडून होम सर्व्हिस आहे साताऱ्यामध्ये सगळीकडे, आणि मेकअपच्या ऑर्डर सुद्धा बाहेर ती अटेंड करते. सो आज जस्ट दुपारी मेकअपच्या ऑर्डरवरूनच आलेली आहे, आणि संध्याकाळी लगेच तिघींचे नेल्स. सो तुम्ही जेवढ्या लहान वयात हार्डवर्क कराल, तुमचं डेडिकेशन दाखवाल तुमच्या कामासाठी, सो तुम्ही तेवढे नक्कीच सक्सेसफुल असाल आणि मस्तपैकी ऐसा. हे बघा, मधनं असं तंग करायला लागतो, नाही तर स्वतःला पण बोर होतं. सेल खरंय खरंय. चला, तर तृप्ती पहिल्यांदा ब्लॉग मध्ये दिसतीये, तर ती कशी दिसते तुम्ही सांगा कमेंट करून नक्की बरं का, कारण ती बर्थडे गर्ल आहे. आणि याच्या आधी तुम्हाला वेब सिरीज आणि व्लॉग्स आणि इथे वर्कशॉपच्या पण रील्स मध्ये क्षितिज तुम्हाला दिसलेला आहे. आणि एवढंच नाही, हा व्लॉग नाही बरं का, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लिपसिंगचे रील्स, गाण्यांच्या लिपसिंगचे रील्स, डायलॉगचे रील्स हे क्षितिज एकदम भारी करतो. तर त्याचे तुम्हाला त्याच्या इन्स्टा आयडीवर बघायलाच मिळतील. पण आता त्याच्यासोबत यांचे सुद्धा डायलॉगचे रील्स बघायला मिळणार आहे, कारण तो वाटत टास्क असणार आहे. डायलॉग पाठवणार का? एखादा डायलॉग बोल बरं. धमकी दे बरं क्षितिजला जरा एखादी. आता मला वाटतंय सेजल धमकी देईल तुला. वाटतंय बघा, गौर से देखिए इस चेहरे को, क्या ये चेहरा धमकी दे सकता है? नहीं. बाहर से मासूम है, हाँ? बाहर से मासूम है, अंदर से डेंजर है. शैतान है क्या? हाँ, शैतान. शैतान बोला रे ये तेरे को. हाँ, शैतान बोला. मारेगी क्या तू अब उसको? अरे क्या कर रहे रे बाबा, इसका मुंह देखो रे. संकेत म्हणाला ऑगे कॉकरोचेस आले का काय आमच्या स्टुडिओमध्ये. कसं होतंय, दुखतंय काय? पहिल्यांदा नका करते काय? कधीच नाही गेले मग आता? नका पण वाढवायला आवडत नाही. आणि करताना तरी बघितलेत का? नाही का? तुम्हाला माहित आहे का, पहिल्यांदा नका नाही करत आहे, तर बघतायत पण पहिल्यांदाच. तर तुम्हाला मी सांगते, मगाशी सांगत होते ते सेजल आहे ना कोकणातली बरं का. तर ही गोवा बॉर्डरच्या एकदम कडला, एकदम टोकावर एक गाव आहे. तर त्याचं नाव काय बरं, मी विसरले. वाईंगणतड. काय मार्गच बोला, तुम्हाला नाही म्हणते. दोडा मार्ग म्हणजे कसं साताऱ्यात वाई कराड असं तसं टाईप मध्ये ते दोडा मार्ग मध्ये वाईंगणतड. बरोबर? बरोबर बोलले मी. तू म्हण बरं हिच्या गावाचं नाव सांग.
काय तुझ्या गावाचं नाव सांग. कोणता आहे? नाही सांगितलं तिनं. मी ऐकलं नाही. वांगणतड. वाईनंतर काय? भेडशी म्हणा भेडशी बेडशी. मेडशेड. भेडशी. तर कळालं तुम्हाला. जर तुम्हाला माहित असेल तर ठीक आहे, नसेल माहित तर आज आता समजून घ्या, नसेल तर आता गुगल मॅपवर शोधा आणि बघा कुठं आहे. सापडलं तर नशीब, मला तर नाही सापडलं. तर सेजल तिकडची आहे. आणि सेजल बोलते वेगळ्याच भाषेमध्ये. ती मला मालवणी पण वाटत नाही आणि कोकणी पण वाटत नाही. ते आहे गोवा मिक्स मालवणी, काहीतरी वेगळीच भाषा आहे ना, बरोबर ना? गोव्याची मिक्स आहे ती. तर ती भारी बोलते, ऐकायला भारी वाटतं. आणि ही आपली पोरगी कोल्हापूरची. अहो करता काय कसलं बोलताय नव असलं काहीतरी. मी न म्हणते, मी न जेवलो मी बसतो येतो मी. जातो मी आता नक करतो, उद्या माझा बर्थडे करतो आणि जेवतो. तर असा मस्तपैकी सगळ्या वेगवेगळ्या भाषांच्या आपल्या इथे बोली बोलल्या जातात. आणि इथे सातारी फुल रांगडी. मी नॉर्मल बोलली तरी असं वाटतं यांना शिव्याच देते आम्ही, भांडतीच आहे. तर कसं केलं तोंड आता हा. सेजलला तर तसंच वाटतं आहे का नाही सेजल, आहे का नाही? साताऱ्यात आहे ना खरंच, जर तुम्ही प्रॉपर सातारी ऐकली ना तुम्हाला तसंच वाटणार. किती पण प्रेमाने बोलत येत, असं वाटणार की तुम्हाला हाणायला मारायला चालू येत होता. पण ठीक आहे, ब्लॉगसाठी सगळ्यांना कळण्यासाठी मी प्रमाण मराठी भाषा बोलत असते. कितीच तोंडात का रे, का हसायला कशाचं आलं तुला? हा खरं सांग, कशाचं हसायला आला? खरं सांग. मला माझी भाषा बरं, त्याचा असं एवढी काही लांबची भाषा नाहीये. तो पण इथला वडूजचाच आहे. 60 किलोमीटरवरती आहे साताऱ्यातून वडूज. आणि तसा तो साताऱ्यातच आता राहतोय. सो ओके. आणि संकेत रामचंद एकदम शुद्ध मराठी बरं का. एकदम कसं एकदम प्युअर क्लिअर शुद्ध मराठी. आणि एकदम काय म्हणतात ते सोफिस्टिकेटेड, एकदम असं एकदम मस्त बेस्ट. आणि आशिष कराडचा, संदीप अगमारे कराडचे, त्यांचं तर काय ऐकलं तर डेंजरच. हे काही तोंडच केलं लगेच कसं. प्रकारे सगळ्यांची खूप मज्जा येते. आणि ते एवढं डेंजर बोलते. तर आशिष तर एवढं डेंजर बोलतो. मी आधी ऐकलं होतं असं, मला म्हणायचा की मी काय बोलले ना तर म्हणायचं माप शहाणी आहेस हा, तडाकच देईल असं म्हणतात. आता माप शहाणी आहेस, मला काही कळालंच नव्हतं. मग नंतर कळालं लय शहाणी आहेस, त्याला माप शहाणी आहेस म्हणतो. तडाका देईल म्हणजे फटका देऊ. कळालं? आता त्यांना कळालं असेल कारण मी ऐकत असतो सारखं. तर असं मस्त वाटतं. तर तुमच्या पण एरियातला कुठला असा वेगळा शब्द असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि ह्यांच्या भाषेतला पण माहिती असेल, तुम्हाला येत असेल तर ते पण सांगा. आणि मॅडमचं इंस्टाग्राम अकाउंट नक्की बघा. आपले आयडी सगळे सोपे असतात, ज्याचं जे नाव आहे ते पूर्ण नाव असतं. त्यामुळे स्पेशल काय सांगायची वेगळी गरज लागत नाही. जसं श्रावणी सळसकर, सेजल प्रकाश धुरी. इकडे बघा क्षितिजचं नाहीये पूर्ण नाव, त्यानं काहीतरी ठेवलं _02 काहीतरी असलं, बरोबर ना? नुसतं 2. दोन क्षितिज आहेत, 2 अकाउंट आहेत म्हणून नुसतं 2. आणि इकडे आहे तृप्तीचं अजून अकाउंटच आहे नाहीये. आधीचं होतं मिलियनवाला आयडी पण ते गेलेलं आहे यार. शिट, खूप आधीचा ओल्ड मॅटर झाला अकाउंटचा. तर तो अकाउंट आहे ना, तिनं डीपी चेंज करायला गेली आणि अकाउंटच हॅक झालं. मिलियन गेले यार. फक्त ती 5 जणांना फॉलो करत होती. बघा किती एवढं दुःख झालं की तिला आता आठवण परत सहन होईना. तुला यायच्या आधी ती काय सांगितलेलं बरं सांग बरं सरांनी? ही यायच्या आधी अकाउंटचं सांगितलेलं का नाही, हिचे मिलियन फॉलोअर्स आहेत आशिष सरांनी सांगितलेलं की आदल्या दिवशी? म्हणजे सेजला नाही, अक्षयला सांगितलेलं वाटतं. तर बिचारे मिलियन वाली अकाउंट गेलं. त्याच्यामुळे आता ती म्हणली चला आयुष्याला नवीन सुरुवात करू. कारण तसे पण ते मिलियन फॉलोअर स्पोर्ट प्लेअरचे होते, त्याला फॉलो करणार होते. आता बोलली मला ऍक्टिंग वाले मिलियन करायचे. रिॲक्शन बघा तिची. मॅडमला काय झालंय? काय झालं नाही, ब्लॉग चालू झाला की असंच असते. हिला माहितीये बघ. तर गाईज कधी आता मिलियन होत आहेत यांचे आपण बघू. 3 मेंबर्स आहेत इथे. सो लवकरच मिलियन क्लब गाठतील.
आणि बघूयात मग मिलियन होत आहेत आणि मग हे काय करतायत. आता कुरळ्या केस आहेत, नंतर स्ट्रेट होत आहेत की उभे होत आहेत. इकडे केस मोठे आहेत, ते बॉयकट होत आहेत की चमन होत आहेत. आणि इकडे बघा, इकडे आमची तब्येत आहे. आता आम्ही लुगडे होतोय का गोरे होतोय ते पण बघा. दोन्हीही. पण साऊथच्या हिरोपेक्षा काय आमचा क्षितिज कमी नाही बरं का. आता बघा धुरळा बघा फक्त तुम्ही पुढच्या महिन्यापासून. गडी जिम करणारे, मस्त खाणारे, मस्त पैकी सगळं शेड्यूल रील्स करणारे, टकाटक आवरून. कोण बोललं की कमेंट मध्ये एकदम ढिंच्याक उत्तर देणारे. आणि आमचे जे लाडके फोटोग्राफर आहेत त्यांचं सुद्धा आता नवीन कंटेंट वाला अकाउंट काढायचं. ऑलरेडी ते फोटोग्राफरच्या अकाउंटला 20,000 आहेत त्यांच्या, पण आता कंटेंट वाला त्यांनी चालू करून एकदम काढा करायचा ठरवलं. सो बाय स्टे ट्यून. आणि सगळ्यांना इंस्टावरती फॉलो करा, नक्की करा, कारण तेच मज्जा बघायला भेटते. ही वेगळी मज्जा, तिथली वेगळी मज्जा. मज्जा मज्जा नाही. असं बर्थडे आला कोणाचा की मी जरा एक्सायटेड असते. माझा फेवरेट पार्ट आहे ना बर्थडेज अँड इव्हेंट्स अँड फिरणे आणि ऍक्टिंग करणे, डान्स करणे, ऑल घरी असले की मी शांत गप. काय ना मी कॅट लवर आहे. मांजर कसं असतं झोपून असतं का नाही, रेस्ट मोड मध्ये, आणि जागा झाली की असं पळतं ना नुसतं. सापडतं का? पुष्प्याचा आमचा कालवा करत होता, पण ठीक आहे जाऊ देत. काहीच जोक्स पार्ट. आपण आता नेल्स कितपर्यंत आलेत ते बघूयात. सो हे कलर्स आहेत आणि या कलर्स मध्ये काय निवडला आहे हे ना सगळ्यांबरोबर बोलून बोलून माझ्या भाषेची वाट लागली आहे. सगळे मिक्स मध्ये. आता तर ते नांदेडवरनं रितेश पण येत आहे, ती तर वेगळंच बोलतय. कसं बोलतय? काय करायला नाही 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 डेंजर. आणि आपल्या ऑलमोस्ट सगळ्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून स्टुडंट्स आहेत. सोलापूरचा पण आपला अविनाश होता, त्याच्यानंतर अभिजित होता नांदेड, बीडवरून मोनू, अजून जळगाववरून ललित, चाळीसगाव, बरेच जण, सागर, एवढ्या लांब लांबून सगळेजण आलेले. आणि ते तुम्हाला तर सगळेजण बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी दिसत आहेत. पण आता कोल्हापूर आणि सांगली पहिल्यांदा, नाही सांगलीचा आपला ओम शाल तिकडे आहे, पण ओम ओम मॅडम तर असा हाक मारायचा तो. आता कोल्हापूर मिक्स चांगली आहे इकडं, तर आता बघत राहा आणि अशीच मज्जा घेत राहा. A few minutes later. काय झालं? असं झालंय का? ठीक आहे ठीक आहे. हे बघा डिस्टर्ब करू नका. माझे पिंक कलरचे नेल्स करायचे झाले तर ना, जर ते चुकले ना तुमच्यामुळे फिसकटले कुठे? ना, पिंक कलर कमी झाला पायाचे ना? तर एक चापटी बसेल, मग गाल पिंक होईल. कळालं का?